आणि भगवंताचं भजन मरणोपर्यंत सुख देतं की नाही हे मला माहीत नाही, पण जिवंतपणे ज्याला सुख मिळवायचंय ना त्यानं देवाला एकदा तरी बघा. माझ्या देवाचं तोंड बघा, माझा देव सुंदर आहे, त्याला बघितलं तरी समाधान. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून गावा, तेने बिन जीवा सुख तुम्हाला मानलं पाहिजे. काय आवाज आहे तुमचा, काय गोडी आहे त्या आवाजाला, ऐकत राहावं असं वाटतं. काही काही माणसांचं कौतुक करता येत नाही आणि माझं असं म्हणणं आहे करू नये, ते फक्त अनुभवावं, उपभोगावं, फारसं बोलू नये. गुलाबजामुन तोंडात टाकला ना की तो खायला असं मस्त वाटतो, पण गुलाबजामुन खाल्ल्याबरोबर त्याची गोडी चाखल्याबरोबर लगेच कोणी त्याचं कौतुक असं कोणी म्हणत नाही आणि म्हणू नये. तो त्यावेळेला फक्त अनुभवावा, उपभोगावा, त्याचा आनंद घ्यावा. तसं तुमचं गाणं आहे, ते ऐकायला गाण्याला इतकं गोड वाटतं ना, सगळंच जमून आलं आहे. खरं तर गणपतीतले कार्यक्रम खूप नैमित्तिक असल्यामुळं एक संगता नसते, त्याच्यामध्ये ऐकणाऱ्यांची मानसिकता गणपतीत नसते, त्याच्यामुळं सगळा विस्फोट असतो. पण भरतगाववाडीकरांना पण मानलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी, कुठे गेले एकनाथ महाराज? मला वाटलं गेले का काय. एकनाथ महाराजांनी कार्यक्रम दिला आणि मी आलेला त्यांना विचारलं, महाराज कशाचा कार्यक्रम आहे? गणपतीचा म्हणल्यावरतीच पहिल्यांदा माझ्या मनानं कच खाल्ली. गणपतीचा कार्यक्रम म्हणल्यावरती लोकांची मानसिकता असेल की नाही किंवा वातावरण असेल की नाही, पण तुमचा रामकृष्ण हरीच ज्या वेळेला तो आलाप ऐकला त्यावेळेलाच इतकं समाधान वाटलं. हा म्हणलं आज कीर्तन बोलणं कमी झालं तरी चालेल, पण आज गाणं मात्र ऐकलं पाहिजे. तुम्ही तयारी पण खूप छान केलेली आहे, म्हणजे गाणारे, पेटीवादक, पखवाजवादक असे निवडून 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 असे खड्यासारखे तुम्ही हिरे उचलून आणलेले आहेत ना. आणि यांची जर तुलना कोणाची करायची ठरली, तुम्हा 4-5 जणांची जर तुलना करायची ठरली तर ती कुणाशी करायची? म्हणजे या स्टेजवरच्या मंडळींची जर तुलना करायची ठरली तर ती कुणाशी करावी? तुम्ही कुणासारखे आहात? तर त्याच्यासाठी माऊलींची एक ओवी सांगते ऐका. चंदना ते कायसे निचरचावे, अमृता ते केमुते रांधावे, गगना ते उभवावे घडे केवी. चंदनाला टिळा चंदनाचाच लावावा लागतो, दुसऱ्याचा चालत नाही. अमृताला पक्वान्न अमृताचंच खाऊ घालावं लागतं, अमृताला दुसरं पक्वान्न नाही. गगनाला जर मांडव घालायचा ठरला ना तर तो गगनाचाच घालावा लागतो, दुसऱ्याचा घालता येत नाही. तशी तुमची तुलना जर कोणाशी करायची असेल ना तर ती तुमच्याशीच करावी लागेल, कारण तुमच्या इतकं गोड कोणी नाही गाणार, तुमच्या इतकं गोड कोणी वाजवणार नाही, म्हणून तुमची तुलना तुमच्याशी. भरतगाववाडीकरांचा सप्ताह कुणासारखा? तर तो भरतगाववाडीकरांसारखाच. विठ्ठल विठ्ठल. हो, मी हे सांगत होते. काय सांगत होते महाराज तुम्ही? प्रमाण काय सांगितलं होतं आता? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे. सुख मिळवायचं असेल तर माझ्या देवाला बघा. आणि ज्ञानोबराय म्हणतात त्याला बघितल्यावर सुख लागतं. आता जे वारकरी आहेत त्यांना मी बोलते तो विषय कळेल. माझ्याकडे वेळ कमी, आता थोडंसं पटपट बोलते, पटपट ऐका. माझा देव इतका देखणा आहे की त्याला पाहिल्या पाहिल्या सुख लागतं. ज्ञानोबरायांची भाषा आहे, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विज्ञान बनवा, तो हा विज्ञान बनवा. रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजणी. त्याला पाहिलं की सुख लागतं. का? कारण माझा देव सुंदर आहे. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. किंवा अजून प्रमाण रूप सावळी सुकुमा, रूप सावळी
रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी कस्तुरी मळफट चंदनाची ओटी किंवा सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण सुंदर ते ध्यान उभे विडे पारी सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी माझा देव सुंदर आहे त्याला पाहिल्यावर समाधान होतं का कारण देखणं आहे सुंदर आहे काही जण म्हणतील काही गंमत करता काळा तर आहे माणूस काळा असावं पण नाकी डोळी नीटच असावं नाही तर काही जण इतकी गोरी बरं इथल्या शिरा दिसतात इतकी गोरी पण नाका अशी की जसं काय मसाडानं पाय दिलाय काय करावी ती 32 लक्षण आहे नाक नाही तेणे वाया गेली माझा देव नाकी डोळी नीटच आहे आणि तो सुंदर दिसण्याचं कारण त्याच्या तोंडावर फोकस खूप आहेत इथं फक्त 3च फोकस इथं या स्टेजच्या अंगावरती म्हणजे या स्टेजवरती उभं राहणाऱ्या सगळ्यांच्या तोंडावरती 3च फोकस आहेत तरी चेहरे म्हणजे एवढा भाग कसा उजळल्यासारखा दिसतो ना 3 फोकसने जर सगळ्यांचे चेहरे उजळल्यासारखे दिसतात माझ्या देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा फोकस आहे तुझी आणि ढळी कोटी चंद्र प्रकाश तीन फोकसनी जर आम्ही उजळलेलो दिसतोय तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा फोकस आहे तो किती सुंदर दिसत असेल आणि चंद्राचा सुंदर दिसण्याचा काय संबंध आहे पटकन आहे का महाभारतात नल दमयंतीची कथा आहे त्याच्यात असं वर्णन येतं की ती दिसायला इतकी सुंदर की तिचं स्वयंवर तिच्या बापानं रचल्यावर त्रैलोक्यातले राजे तिच्याशी लग्न करण्यासाठी आले होते मग तिच्या दरबारातल्या एकानं विचारलं दासानं सेवकानं अख्ख्या कुळात इतकं कुणी सुंदर नाही हीच इतकी कसं काय सुंदर त्यावेळेला पंडितजींनी एक उत्तर दिलंय तिच्या दरबारातल्या आणि ते उत्तर असं आहे उत्तर नीट आहे का कारण याच्यावरनं कळणार आहे माझा देव का सुंदर आहे दमयंतीचा चेहरा ज्यावेळेला ब्रह्मदेवाने बनवायला घेतला ना मावशी दमयंतीचा चेहरा इकडं बघा माझ्याकडे बघा दमयंतीचा चेहरा ज्यावेळेला ब्रह्मदेवानी बनवायला घेतला ना त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती म्हणजे दमयंतीच्या चेहऱ्याला चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेळ लावते तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो माझा देव दिसायला किती सुंदर असेल बोला आणि म्हणून माझ्या देवाला पाहता क्षणी समाधान आहे आणि चिंतन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती भगवंत ते तेज देतो मी कायम सांगते चिंतन करणाऱ्यांना कधी स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगायचाच नाही त्याचं तोंडच सांगत असतं की तो भजन करतो की नाही ते कारण भजनाचं तेज असतं चेहऱ्यावरती चिंतनाचं एक आनंदाचं तेज असतं आणि माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे चेहरा चांगला दिसावा याच्यासाठी बाहेरनं काहीच लावू नका माता मावल्यांना तर माझा हात जोडून सांगणं आहे बुवा फेअर अँड लवली लाव अजून काय काय लाव काही होणार नाही माझी मावशी जन्मजातच थोडी सावळी होती किमान 1.5 ते 2 लाख रुपयाची तिनं फेअर अँड लवली लावली पण काही फरक झाला नाही शेवटी तिनं वैतागून केस ठोकली 1.5 लाखाची फेअर अँड लवली लावली माझा चेहराच उजळला नाही हे तर म्हणतात 50 दिवसात उजळत आहेत अरे 35ची झाली तरी माझा चेहरा उजळला नाही त्याच्यामुळं बाहेरनं काही लावू नका वाक्य नीट ऐका त्यानंही भजनच करायचं आहे आणि ज्याला संसार जिंकायचा आहे त्यानंही भजनच करायचं आहे आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मी भजनाला प्रवृत्त झालो भजन म्हणजे काय भक्तीची व्याख्या काय नमणं म्हणजे भक्ती आहे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी ब्रह्म ज्ञान ब्रह्मी ब्रह्म
म्हणजे नमन आहे. न मन, मन जे न मन जे मानत नाही कोणाचं त्या मनाला भगवंताच्या चरणी नमवणं याला नमन असं म्हणतात. आणि जो नमला त्यानं भक्ती चालू केली, कारण भक्ती ते नमन. आणि म्हणून तुकोबराया नमतात अभंगाच्या प्रथम चरण. नमिला गणपती माऊली तरदा, नमिला गणपती माऊली तरदा, नमिला गणपती माऊली तरदा, नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत. तुकोबराया नमन करतात गणपती बाप्पाला. का करतात? कारण आपुल्या स्तुतीला द्यावे मते. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून गणपती बाप्पा पटपट सांगते. गुरुराया चरणी ठेविले मस्तक. का? कारण आपुल्या स्तुतीला द्यावी मती. आणि मतीची बुद्धीची देवता कोण? गणपती बाप्पा. मला बुद्धी कशासाठी पाहिजे? व्यापारासाठी नाही, पास होण्यासाठी नाही, इन्क्रिमेंटसाठी नाही, प्लेसमेंटसाठी नाही, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. म्हणून नमिला गणपती माऊली सारजा. माऊलींनी सार जाणून ज्या गणपतीला नमन केले त्या गणपतीला मी नमन करतो. आणि ज्या संतांमुळं मला तो कळला म्हणून आता गुरुराजा दंडवत. दंडवत, दंडवत याचा अर्थ काय होतो? लोक फोनवरती सुद्धा दंडवत म्हणतात. दंडवत प्रणाम. दंडवत म्हणजे काय? दंड हा दंड ज्या वेळेला चोपदार खाली सोडतील त्यावेळेला तो कशाचाही विचार न करता सपाट खाली पडेल. एखादा आदरार्थी माणूस जर आपल्या समोर आला तर त्या दंडासारखं कशाचाही विचार न करता 8 अंग जमिनीला टेकवून डायरेक्ट लोळण घ्यावी, याला दंडवत असं म्हणतात. त्याला साष्टांग दंडवत असं म्हणतात. 8 अंग कोणती हे सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे, निवांत कधी आले तर सांगेल. तो साष्टांग दंडवत घातला पाहिजे. पण आमची संस्कृती आम्हाला माहिती नाही, हे दुर्दैव आहे. लोक आम्हाला घरी गेल्यानंतर पाया पडतात. ती कशी पडतात? माता भगिनी पाणी घेऊन येतात आणि पाणी वर पितोय तोपर्यंतच पाया पडतात. आणि पाया कशा पडतात? ते पाया पडतात का त्या पायाला मारतात हेच कळत नाही. असं पाया पडायचं नाही. आपलं भाळ, आपलं मस्तक हे पाया पडणाऱ्याच्या चरणावरती टेकलं पाहिजे. त्यावेळेला तो नमस्कार होतो. कारण भक्ती ते नमन. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा मी त्यांना दंडवत घालतोय. गणपतीलाही दंडवत आणि त्या संतांनाही दंडवत. का घालतोय? कारण आपुल्या स्तुतीला द्यावी मती. संतांकडंच हे कारण का? कारण गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, म्हणून कृपा करुणी रंका धरी हाती. मी रंक आहे, तुम्ही राव आहात, राजे आहात. आणि न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याच्यामुळं तुमच्याकडे हे माझं सांगणं आहे. आत्तापर्यंत माझ्या हिताचा विचार तुम्ही केला आहे, इथून पुढेही तुम्ही करणार आहात. मी बालक आहे, तुम्ही मोठे आहात. आणि बालकाची बुद्धी कशी असते हे तुम्हाला माहीत नाही का? यांच्याकडे बघून बालकाची बुद्धी कशी असते हे म्हणायची माझी हिंमतच राहिली नाही. इतकी डेंजर आहे ती. या बुवाला सुद्धा बोलू द्यायची नाहीत, असली डेंजर आहेत. पूर्वीचं काळचं बालपण सांगते मी, आत्ताचं बालपण नाही. पूर्वीच्या काळी मी लहान होते ना त्यावेळेला मोठ्या माणूस आल्यावर काय बोलावं हा प्रश्न असायचा. आता ह्यांच्या पुढं काय बोलावं हा प्रश्न असतो मोठ्यांना. कारण मोठ्यांना कुठं गोत्यात आणतील ह्यांचा काही भरोसाच नाही बुवा. कारण इतकी बुद्धी यांची शार्प आहे. चांगल्याला वाकवतात हे. ए पोरांनो टाईट बसा. मी तुम्हाला बोलले होते शेवटची 10 मिनटं तुमच्यासाठी कीर्तन. आता नीट ऐका. पोरांची डोकी इतकी विचित्र आहेत आत्ताच्या. काय कुठून डोकी घेऊन आले तर कुठून बुद्धी घेऊन आले ते त्यांनाच माहिती. पण कीर्तनकाराला बोलू देत नाहीत. आमच्यातले एक बुवा आहेत,
त्यांना अशीच पोरांना प्रश्न विचारायची सवय. त्यांनी पोरांना विचारला ना प्रश्न, पोरांनो पटपट पटपट उत्तर द्या. 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? फुकट पैसे इन्व्हेस्ट करू नका यांच्यावर, काही खरं नाही तुमचं. नीट प्रश्न आहे का? 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? तुमच्या पाया पडलं पाहिजे. दोन्हीचा कापूस आणि लोखंड आकारमान लक्षात घ्यायचा असतो, वस्तू काय आहे हे लक्षात घ्यायचं नसतं. कापूसही किती किलो? 1 किलो. लोखंडही किती किलो? मग 1 किलो 1 किलो याच्यामध्ये मोठं काय? मग अशी कसं काय कापूस आणि लोखंड म्हणले? काय डोकी येतो. पण मी तुम्हाला विचारलंच नव्हतं, पण तुम्ही सांगितलं ते बरं झालं. तुम्ही किती हुशार आहेत हे मला कळलं. त्या बुवांना असाच प्रश्न विचारायचा. त्यांनी विचारलं, पोरांना सांगा 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? पोरांना माहिती होतं बुवा तोचे प्रश्न तोचे, त्याच्यामुळे उत्तर तेच द्यायचे. बुवाच्या डोक्याला डोकं लावण्यापेक्षा त्याच्या म्हणण्यानुसार चला. सगळी पोरं जोरात ओरडली, बुवा कापूस जड. पण एक जण उठला ना, तो म्हणला बुवा कापूस नाही जड, लोखंड जड. बुवा म्हणले कसं काय? मी म्हणतो म्हणून. सिद्ध करशील का? 1 मिनिटात. कसं काय? म्हणे बुवा एक काम करा, 1 किलो कापूस तुम्ही घ्या आणि तुम्ही मला फेकून मारा. 1 किलो लोखंड मी घेतो, मी तुम्हाला फेकून मारतो, मग कळलं काय जड येते. हे पोरांची डोके. त्या इथून पुढं पोरांशी बोलायचं नाही हेच त्यांनी ठरलं. पोरं काय बोलतील नवल. आणि कीर्तनकार प्रवचनकारांना बुवा लोकांना बोलू देत नाही, नवल नाही. ज्यांच्या कुळात जन्माला आलेत ना त्या आजी आजोबाला सुद्धा तोंड उघडू देत नाही ती पोरं आताची. काय बिशादे आजीची बोलायची त्या या पोरांसमोर. पूर्वीचा काळ वेगळा होता. आजी म्हणजे देव आहे असं म्हणून घरातले मोठे सगळेजण त्या आजी आजोबांच्या पाया पडायचे. आई वडील पाया पडायचे, नातवंड सुद्धा पाया पडायचे. आता त्या नातवंडाच्या पाया पडावं लागतं. बाबा पाया पडते तुझ्या, पण जरा एका जागी बस, जरा शांत बस. त्या आज्यांच्या पार नाकी 9 आणून सोडले त्यांनी. आज्याला तर बोलायचंच नाही. असाच एक आजोबा आणि नातू आपले बॅटबॉल खेळत होते. 10 दिवस मुलगा शाळेत गेला नव्हता आणि 11व्या दिवशी बॅटबॉल खेळताना तिकडनं हेडमास्तर येताना आजोबांनी बघितलं आणि आजोबांनी त्याला सांगितलं, ऐ हात सोड. नाही नाही तुला नाही, तिथं सांगते. त्या आजोबानं सांगितलं, चल पळ पटकन लप, 10 दिवस शाळेत गेला नाहीस, हेडमास्तर समोर नाही येत आहेत, ठोकला तुला आज मास्तरांनी. त्या पोरानं बॅट पटकन टाकली, गरकन फिरला आणि त्या मास्तरकडे बघत बघतच म्हणला, आजोबा पळा, आज तुमचं काही खरं नाही. आजोबा म्हणले, शाळा तुझी बुडवली तू, मी का पळू? म्हणे कारणच असं सांगितलं की तुम्हाला पळावंच लागेल. काय कारण सांगितलंय? आजोबा वारले 10 झाल्याशिवाय यायचं नाही सांगितलंय. काय कारटी बोलतील यांच्या काही नेम. पण आज्याला ऐकत नाहीत, मला नाही, बापाला बोलायला ऐकत नाही. रिझल्टच्या दिवशी एक मुलगा घरी गेला, रिझल्ट असा पाठीमागं लपवलेला होता आणि आपल्या पप्पांना म्हणतो कसा, पप्पा मला जर परीक्षेत 90% मार्क पडले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? बापाला माहिती होतं हे 40च्या वर जाणारं नाही आहे, पण तरी बापानं सांगितलं, बाळा तुला जर 90% मार्क पडले ना, आनंदानं वेडा होईन मी, वेडा. त्या पोरानं रिझल्ट पुढं केला. तो म्हटलं, म्हणून तर नापास झालो, तुम्ही येडे झाले तर मला माझ्या आईला कोण सांभाळायचं? विठ्ठल पोरांच्या डोक्याला डोकी लागत नाहीत. त्याच्यामुळे हे बालपण माझ्या अभंगामधल्या बालपणाला अपेक्षित नाही आहे. बालपण म्हणजे खरोखरच ज्याला कळत नाही ते लहानपण. म्हणून तर लहानपण देगा देवा असं तुकोबा म्हणतात. हे लहानपण डेंजर लहानपण आहे, पण पूर्वीचं लहानपण देगा देवा. आणि तुकोबा म्हणतात, तुमच्याजवळ माझं हे गारण आहे कारण तुम्ही मोठे आहात, म्हणून गोमटे ते करा माझे, असं मी म्हणू शकतो. तुम्ही माझ्या आईसारखे आहात, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. आणि आई वडील यांना लेकराची जास्त काळजी असते. आईची काळजी सांगते, मरेपर्यंत आईला असं वाटत असं की माझा मुलगा माझ्यावर प्रेम करतोय. आजकाल तर आयांना सुद्धा माहिती असतं, वय बदललं की मुलं बदलतात. 5 वर्षाचं जे मुलाचं प्रेम असतं ते 15व्या वर्षी राहत नाही. 5व्या वर्षी आईवर प्रेम करणारा 15व्या वर्षी मोटरसायकलवर करतो, 25व्या वर्षी करू द्या सगळ्यांना माहिती आहे, 60व्या वर्षी प्रॉपर्टीवर करतो. 5व्या वर्षाचं प्रेम संपलं की त्याचं आईवरती म्हणावं इतकं प्रेम राहत नाही. पण मरेपर्यंत आपल्या बालकावरती प्रेम करणारी असते ना, ती आई असते. मरेपर्यंत त्या आईच्या अंतःकरणात मुलाबद्दल एकच भाव, आणि भाव काय असतो? लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे
लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद रखुमाई पांडुरंग लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधराचं करा, सीतापती रघुवीराचं करा किंवा राधा गोविंदाचं करा. आणि मी कुणाचं करते असं जर विचारत असाल तर ते उत्तर असं आहे, विठोबाय रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. 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 विठोबा हरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा देव तुम्हारा भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत जगत गुरु महाराज ब्रह्मचिंतनादी शक्ती मुक्ताबाई माते की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.